खडक वाचल्यामधून पाणी सोडण्याआधी सतर्क करायला हवं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एबीपी माझाकडे कबुली. यंत्रणांची चूक झाल्याचं मुरलीधर मोहोळांनी कबूल केलेलं आहे. काल पुणे आणि परिसरामध्ये अक्षरशः पुरानं हाहाकार माजवलेला होता. आज नुकसानीचं वास्तव उघड झालेलं आहे. आज पुन्हा एकदा पाणी दौरे त्या ठिकाणी सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. जवळजवळ 40 ते 50 हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं आणि त्या प्रकारचं पाणी सोडणं होतं, तर त्या पद्धतीनं सूचना आधी देणं आवश्यक होतं. ही संबंधित यंत्रणेचा दोष आहे. मी कालही सांगितलं, आजही सांगतो. पाणी कमी झालंय आणि म्हणून आता पाणी कमी झालंय. ताई एकच पाणी कमी झालंय आणि म्हणून आता या सगळ्या मदत कार्याला वेग आलाय. सगळी यंत्रणा इथं दिसतेय. जी जी कमी पडेल ती 100% यंत्रणा या ठिकाणी दिली जाईल. तर काल एका बाजूला पुरानं अक्षरशः हाहाकार ज्या परिसरामध्ये माजवलेला होता, त्याच ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आज त्या नुकसानीची पाहणी केली जाते. तर आज पाणी दौरे सुरू झाल्यानंतर मात्र तातडीच्या उपाययोजना आणि काही मदत कार्य केलं जातं का, याकडे देखील लक्ष असेल. मिकी घई आपले प्रतिनिधी तिथल्या परिस्थिती संदर्भात आणि मुरलीधर मोहोळ यांनी जे कबुली दिलेली आहे त्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. काल निर्माण झालेली परिस्थिती या संदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा खरं तर मिकी एबीपी माझावरती करण्यात आलेला आहे. काय त्या ठिकाणी नेमका आता तुम्ही पाहताय? मिकी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? मुलं बाहेर काढा ते सगळे. अगदी जर आता मी सिंहगड रस्त्यावरील सिंहगड परिसरातील जे विठ्ठलवाडी आहे त्या परिसरात विठ्ठलनगर परिसरामध्ये आहे. प्रचंड लोकांचं नुकसान यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. जर आपण बघितलं तर घरात आपण जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. अक्षरशः घरामध्ये पाणी आत्तासुद्धा आहे, काहीच राहिलं नाही. होतंच सगळं नव्हतं झालेलं आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे आणि लोक अक्षरशः रडतायत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आलेले आहेत. ते परिस्थितीचं पाहणी करतायत. मी तुम्हाला अक्षरशः हे घर दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरामॅनला सांगतो की कारण लाईट नसल्यामुळे थोडंसं अडचणी येत आहेत, परंतु आतमध्ये बघितलं तर काहीही राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे. या ताईंशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, सध्या काय परिस्थिती आहे घरामध्ये? म्हणजे तुम्ही जेव्हा हे पूर आलं, पाणी आलं, तुम्ही कुठे होते? आम्ही पाणी आले तेव्हा आम्ही घरातच होतो. आम्हाला माहिती नव्हतं. फक्त आम्हाला 10 मिनिटाच्या आत आधीच अनाऊन्स केले तर आम्ही बाहेर पडजेपर्यंत आमच्या गळ्यापर्यंत पाणी होलं. तर आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही. आमच्या मुलाबाळाचे वया पुस्तके, आमचे कपडे फिपडे, आम्हाला काहीच खाण्यासाठी नाही की आम्हाला घालण्यासाठी नाही. आम्ही कालपासून भिजतोय वाळतोय. आमच्याकडे काहीच राहिलं नाही की आमच्याकडे पैसे सुद्धा आमची काय आहे ती वाहून गेली. अशी परिस्थिती झाली आमच्याकडे. आम्ही बाहेर कुठे घेऊन खातो म्हणल्यानं सुद्धा आमच्याकडे 1 रुपया नाही. आता अशी परिस्थिती आहे आमची. जर 10 मिनिटं जर आम्ही कामाला जातो, आम्ही घर कामं करणारे बाया, जर आम्ही 10 मिनिटं जरी घरात नसलं असतं तर आज आम्हाला मुलं बाळाला पण भेटले नसते आज आमच्याकडे. खायला मिळालं? कोणी आलं विचारायला तर कोणी नाही आलं. कोणी आणलेलं ते बघून लेकरं सगळ्या चिमणीवणी पळत जाऊन ते आलेलं खात असतात. कोणी पोहे, कोणी उपीट, कोणी काही आणलेलं असतात ते चिमणीवणी लोक पोरं जाऊन घेतात. आमच्याकडे चिजायला नाही. तुम्ही बघा आमचं हे परिस्थिती बघा. आमच्या घराची सगळं हे काय हाल झालेली आहे. आम्ही सगळं कष्ट करून धुणं भांड्याचे. आमच्याकडे काय कुठले आम्ही भाड्याने राहतो असं नाही की आमचं स्वतःचं घर नाही. आम्ही स्वयंपाक घरामध्ये काही राहिलंय का? आतमध्ये काय नाही, काहीच नाही. तुम्हीच बघताय हो का आम्ही हे सगळं टाकून दिले. आता पिठाचे काहीच खाण्याचं स्वयंपाक घरात तर काय आम्ही गॅस सुद्धा पेटवायची सुद्धा अवस्था नाही आमच्याकडे. आज चहा पितो म्हणलं तर सुद्धा नाही. तुम्ही किचन सुद्धा बघू शकताय आमच्या घरातलं. म्हणजे कुणी आलंय मदतीसाठी? तुम्हाला पंचनामे करण्यासाठी विचारलं? कोणीच विचारलं नाही की आमच्याकडे कोणी आलं सुद्धा नाही अजून. आम्हीच कालपासून येऊ बघू जातो. आम्हीच आमच्या शेजारी पाहुण्याच्या घरी राहतोय. आम्ही तुमचे मुलं आहेत आता, म्हणजे त्यांना खायला मिळालंय? काहीच नाही. आता तिथं आलेले आहेत. आता उपीट आलं होतं, मुलांनी खाऊन घेतलेले आहे. दुसरं काहीच नाही आमच्याकडे. हे लहान मुलं या घरामध्ये आहेत. अक्षरशः जे डबे आहेत ना सगळे रिकामे आहेत आणि जे डबे आहेत त्याच्यामध्ये फक्त पाणी आहे, काहीच राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी सुद्धा बघतोय सगळे डबे, काहीच नाही. कुठल्या डब्यात तेल नाही, काही नाही, फक्त पाणी आहे आणि चिक्कल आहे. पुढच्या घरामध्ये मी सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे लहान लहान मुलं फिरतायत हे फक्त बघतायत की आपल्याला कुठं खायला मिळेल का, पाणी मिळेल का. या घरामध्ये तर अक्षरशः पाणी आहे, अजून सुद्धा पाणी आहे.
आपण जर खाली बघितलं तर हे पाणी आहे घरामध्ये, हे अशी अवस्था आहे घरामध्ये. जे भांडे आहेत ते सगळे या घरात, फ्रीज अर्थात त्यांनी काही वस्तू नवीन सुद्धा घेतल्या होत्या. बाबा काय घेतलंय तुम्ही नवीन इकडे? काही त्यांनी घेतले. जर आपण बघितलं तर परिस्थिती अशी आहे की घरामध्ये फक्त चिखल, पाणी आणि खायला काहीच नाही. काय आहे परिस्थिती? खायला काही राहिलेलं नाही. धान्य भरलेलं, रेशन भरलेलं, कालच भरलेलं रेशन फुल 3000चं वॉशिंग मशीन, त्याचा हप्ता नाही गेलेला सर्व. अशी परिस्थिती झाली. याच्यावर काहीतरी कागदपत्र खराब झाली आमचे, महत्वाचे कागदपत्र होते मुलांची शाळेची. अशी ही परिस्थिती आहे खरं म्हणजे, खूप बिकट परिस्थिती आहे. आपण आतापर्यंत एकता नगर त्या परिसरात दाखवत होतो, परंतु विठ्ठल नगर या परिसरात आल्यानंतर ही अवस्था बघा ही या घराची. म्हणजे या घरामध्ये जर ते सांगतायत की इथले लोक पाणी जेव्हा सोडलं धरणामध्ये, धरणातून पाणी जेव्हा सोडण्यात आलं तेव्हा त्यांना कल्पना दिली नव्हती. जर पूर्वकल्पना दिली असती तर अशी परिस्थिती आली नसती. मावशी काय परिस्थिती आहे? काय खाल्लंय का तुम्ही पहिले? काय सुद्धा खाल्लेलं नाही. पाणी नाही, चहा नाही, काय नाही, लाईट नाही. आणि सगळं घरात बघा तुम्ही, आतमंतपर्यंत जाऊन बघा. माझी 3 रूमाची काय दशा झाली ती. या तुम्ही आतमध्ये, खरंच या तुम्ही या. पण आता म्हणजे काय करताय? पंचनाम्यासाठी कुणी आलंय विचारताय तुम्हाला? कुणी आलं पंचनामासाठी? कुणी सुद्धा आलं नाही. इकडे या ना तुम्ही 2 मिनिटं साहेब, या तुम्ही. थोडासा आतमध्ये मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मावशी लाईट नसल्यामुळं आपल्याला थोडंसं अडचणी येतात इथं, परंतु चिखल आहे सगळे भांडे जे आहेत ते अशा पद्धतीने चिखलमध्ये भरलेले आहेत आणि धान्य देखील पूर्ण पाण्याखाली आहेत, पाण्यामध्ये आहे. गॅस असेल, सिलेंडर असेल, घरातले इलेक्ट्रिकच्या वस्तू असतील, सगळे काय अशी अवस्था आहेत. खूप म्हणजे जे हातावर म्हणजे अर्थात ते कष्टाने कमवतात, जवळपास कुठे जाऊन काम करतात. काही लोक तर घरकाम करून त्यांचं घर चालवतात. मात्र वाईट परिस्थिती आहे. या पाण्यामुळं त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कदाचित पूर्वकल्पना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली असती, महानगरपालिकेकडून देण्यात आली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. मात्र आता या सगळ्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यांना हे पंचनामे होत आणि त्यांना मोबदला मिळावा, त्यांना कुठेतरी मदत व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी ते व्यक्त करतायत. नक्कीच मिकी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मिकी घई आमचे प्रतिनिधी यावेळेला विठ्ठलवाडी परिसरामधून आपल्या सोबत जोडले गेलेले होते आणि विठ्ठलवाडीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केल्याचा आपण पाहतोय. अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक ठिकाणी फक्त चिखल आणि गाळच शिल्लक राहिल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांचे संसार, त्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी या वाहून गेलेल्या आहेत. या आलेल्या सगळ्या पाण्यानं हे संसार अक्षरशः धुळीला मिळालेले आहेत असंच म्हणावं लागेल. प्रत्येक घरामध्ये चिखल असल्याचं बघायला मिळतंय. होतं नव्हतं घरातलं ते सगळं वाहून गेलेलं आहे. त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अजूनपर्यंत खाण्यापिण्याची कुठल्याही प्रकारची सोय नसल्याचं जीवाचा आकांत करत या ठिकाणचे नागरिक सांगत असल्याचं आपण पाहिलं. अनेकांना तर अश्रू अनावर झालेले आहेत. तर सर्वत्र पसरलेला चिखल आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर काय दुरवस्था झालेली आहे या संसाराची ते दाखवणारी ही दृश्य आहेत. आणि घरामध्ये केवळ चिखल आणि गाळ इतकंच सध्या शिल्लक असल्याचं दिसून येत आहे आणि उर्वरित संसार कसा पुन्हा एकदा उभा करायचा हा मोठा प्रश्न या सर्व नागरिकांच्या समोर उपस्थित झालेला आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर चिखलाचं साम्राज्य, तर पाणी भरल्यानंतर घरातील अनेक वस्तूंचं झालेलं मोठ्या प्रमाणातलं नुकसान. तर यावेळेला प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची यंत्रणा योग्य रीतीनं राबवली गेली नसल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. मुरलीधर मोहोळ यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली होती, दौरा सुरू केलेला आहे. मात्र नागरिकांचा संताप होत असल्याचंही आपण बघताय. लोकांची अवस्था खूप बिकट आहे. तुम्हाला सगळेजण विनंती करतायत पंचनामा. अक्षरशः इथं म्हणजे 15-15 फूट पाणी होतं लोकांच्या घरात. हो, खूप नुकसान झालंय. अक्षरशः लोकांच्या घरांमध्ये कमरेपेक्षाही जास्त पाणी घुसलं होतं. दिसतंय सगळीकडे, आम्ही तेच पाहतोय. आमच्या माधुरीताई आहेत, भीमराव आहेत, आम्ही सगळेच पाहतोय. मला असं वाटतं की ही सगळी जी यंत्रणा आहे ती वेगानं आता काम सगळी करणं आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेचे असेल, फायर ब्रिगेडचे असेल, सगळ्या यंत्रणा आता इथं पोहोचलेल्या आहेत, सगळे काम करतायत
लोकांना लवकरात लवकर ह्याच्यातनं दिलासा देण्याचं काम आमचं सुरू आहे. अण्णा, यामध्ये मोठी चूक अशी मानली जाते की खडकवासला धरणातून जेव्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला तो एवढा मोठा होता आणि त्याची पूर्वकल्पना दिलीच नाही. नाही, हे मी कालही सांगितलं, माझं आजही तेच म्हणणं आहे की तुम्ही जर इतकं मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार होता तर कल्पना देणं खूप आवश्यक होतं. हा समन्वयाचा अभाव आहे. निश्चित याच्या खोलापर्यंत आम्ही जाणार आहोत आणि कोणी चुकलं असेल त्याला सोडणार नाही. अण्णा, काय आश्वासन द्याल लोकांना? काय मदत होणार आहे? आश्वासनाची वेळ नाही, आता लोकांना मदतीची गरज आहे. ती मदत आम्ही सगळे मिळून इथं करतोय. पुढच्या काळात हा प्रश्न कायमचा कसा संपेल यासाठी आम्ही काम करणार. ताई, अण्णा, तुम्ही यासाठी कुणाला बोललात? बैठक घेणार आहात? प्रशासन बैठक आहे. आम्ही इथून आता माधुरीताई, मी, भीमराव अण्णा, आम्ही सगळे आता बैठकीला चाललो आहे, जिथे कलेक्टर, CP, महापालिका आयुक्त, त्यानंतर डिव्हिजनल कमिशनर, चीफ इंजिनियर, MSCBचे सगळ्यांना एकत्र आम्ही बोलवलं आहे. तिथे आता मीटिंग आहे आणि याच्यावरती काय संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काय बोललात? काल उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येऊन गेले. सगळ्यांचं लक्ष आहे पुण्याच्या या विषयावर. माननीय अजितदादा काल इथं स्वतः या जागेवरती येऊन गेले, किंवा अजितदादा असतील, काल आज चंद्रकांत दादा पुण्यामध्ये सगळीकडे फिरतायत, आमचे सगळे आमदार आहेत, सगळे नगरसेवक सगळे काम करतायत. मला असं वाटतं की शेवटी संकटाची वेळ असते, याच्यामध्ये कुठले राजकारण आता सगळेजण काम करतात, पण पुढच्या काळात याला कायमस्वरूपी याला सगळा हा विषय संपवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतोय. अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पुढं कधी अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी खास करून बैठका घेतल्या जात आहेत आणि प्रयत्न केले जात आहे. मात्र आत्ता तरी ही राजकारण आणि एकमेकांवर टीका करण्याची वेळ नाही, तर फक्त मदतीची गरज आहे आणि तेच या ठिकाणी प्रशासनाकडून केली जाते आणि त्यासाठीच स्वतः मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.